ये तो कहता
लक्ष्मीबाई हॅलो जोरात म्हणा. लक्ष्मीबाई ज्योतिबाई सत्कार तेवढा आवाज देण्यात गेला. हॅलो हॅलो चांगलं म्हणा ऐकायचं. ना
झाले दर्शन संतांचे पाप ताप दैननासे सुका फुटे हो दोंदले होय जन्माचे सार्थक एकाएकी समसाम्य पाप ताप दैननासे सुका फुटे हो दोंदले मने फळाले मागील केले ते सुकृत पाप ताप दैननासे सुका फुटे हो दोंदले शिवहर झाले दर्शन संतांचे पाप ताप दैननासे सुका फुटे हो दोंदले अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक शिवप्रभू जगद्गुरु पंचाचार्य जगत ज्योती महात्मा बसवेश्वर मन्मथादी संत राष्ट्र संत सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज राजूरकर सर्व गुरुवर्यांना सर्व संतांच्या चरणी नतमस्तक होऊन आपल्या गावचं कुलदैवत हनुमंतरायाच्या चरणी साष्टांग दंडवत घालून प्रतिवर्षाप्रमाणे चालत असलेला अखंड शिवनाम सप्ताह सप्त्यातला 4था दिवस आजच्या या 4थ्या दिवसाच्या कीर्तन रूपी सेवेसाठी उपस्थित असलेले माझे सर्व गायन रत्न आमचे शिराळे अण्णा अशा सुंदर असणारा या ठिकाणी गायन रत्न गायनामध्ये परिपूर्ण असलेले आमचे लक्ष्मीताई ज्योतिताई येणेकरी अण्णा आमचे मास्टर बारसगावचे पीटी मास्टर आमचे बारसगावून आलेले महाराज मुख्यमंत्री लावले महाराज कानाला धन्यवाद महाराज तिथवर जण काय जाणवला पण तू कानाला तर लावलं बघ झाले आमचे मृदंगाचार्य सुंदर मृदंग वाजवलेला महाराज तुम्हाला सर्वाला अभिवादन करतो बरे माझी एक तुम्हाला कळकळीची माझी विनंती आहे माझं कीर्तन 1च तास आहे पण तेवढे लांब बसू नका आधीच माणसं नाहीत नाही इथं समोर या समोर या मी तुम्ही बंद करा म्हणलो की करतो तुम्ही पाय लांब करा बिड्या वडा तंबाखू काहीच म्हणणार या इमानदारीनं महादेवा शपथ तुम्हाला म्हणून मी काहीच म्हणणार लबाड म्हणणार डोळा बी लावलो तर मी तुमच्या संग येऊन झोपी जातो बाबा या 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 आता आधीच महिना म्हणजे मागे सारखा वरच्यावर मागे सारखा तुम्ही घर जवळ करायचं बघा समोर सरकार तुम्हाला कुणा टेम्पोत भरावे या या काही नाही मला तुम्हाला बोला वाटलं नाही लई दिवसाला या भीतीला टेका देऊन बसले या पुढे या 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 मा या पुढे पुढे आता तुम्हाला म्हणलं तर मी वाईट वाटेल मला काही रगत पिती फुटली होती वास येऊ लागला माझा लांब बसला काही लाज नका हो मी लई लवकर कीर्तन करतो संपितो आता मी तुमच्या गावात आला म्हणजे माझा दक्षिणा कंप्लीट झाला घंटा केलो काय ना अर्धा घंटा केलो आम्ही बी कीर्तनकार होता रोजगारावणी झाले कामाची उगत तणावर माती टाकायचं पुढे व्हायचं उद्या का वापरणं आम्हाला काय बसा बसा हा या या बसा आता बोलू नका बसायला सांग माझे शब्द 2 ऐकल्याबद्दल तुम्हाला सर्वांना अभिवादन करतो
आजच्या या सेवेसाठी, निरूपणासाठी, चिंतनासाठी घेतलेला अभंग विको कमी करा. तुम्ही बोल नका, घेऊ द्या. देणे घेण्या गेलं तर कोणी घेण्या गेलं तर माझ्याकडे ना, मी हा 2 तास सोबत. कीर्तन लक्ष देऊन ऐकायचा प्रयत्न करा. तुम्हाला कधीही आळशी येऊ देणार नाही, मी बी आळशी बनणार नाही. फक्त कीर्तन ध्यान देऊन ऐका. अभंग कोणता घेतलाय, अभंगाचे शब्द काय, मी काय बोललो, तुम्ही काय बोललो याच्यावर लक्ष द्या. उगं दळण दळते हावसं सासू गेल्या पुरुषानं काही कामाचं नाही. 3 घंटे बोलत बसायचं नाही. हे बी कदरून गेल्यात महाराज. कवा बसा वाटेल हेला वाटायला काय लक्ष्मण. जाऊ द्या. आजच्या या अखंड शिवनाम सप्त्यातल्या 4थ्या दिवसाच्या सेवेसाठी, निरूपणासाठी, चिंतनासाठी निवडलेला अभंग वीरशैव परंपरेतील कविवर्य संत श्रेष्ठ देव मान्य विश्वभूषण विश्वप्रिय शिवसंत संत शिरोमणी मन्मथ माऊलीचा अभंग आहे. अभंग नित्यातला आणि नेमातला आहे. दररोज अभंग हा म्हणल्याशिवाय आरती होत नाही. म्हणजे मला कुणाला सांगायचा प्रश्न पडत नाही. प्रत्येकाला पाठ आहे. बसणाऱ्या बी माय माऊलीला पाठ आहे, पुरुष मंडळालाही पाठ आहे. तुम्हाला जरी तुम्ही भजन केलं नसतो तर गावात रोज भजनाची किरकिरीनं तुम्हाला पाठ झाले. बरोबर आहे का. जाऊ द्या, विषय ध्यानात ठेवा. अभंग आहे संत शिरोमणी मन्मथ माऊलीचा. आवघ्या शकुनाचा शकुन झाले दर्शन. संत शिरोमणी मन्मथ माऊली आपल्या जीवनाचा एक अनुभव सांगतात. लक्ष देऊन ऐका. काय सांगतात ते लक्ष्मण मन्मथ मामी, जीवनातला अनुभव. मी तर म्हणे नाही, तुम्हाला मी सर्वांना माहित आहे. अनुभवाविना कुठलंच कार्य सिद्धीला जात नाही. सुखाची प्राप्ती करून घ्यायचं असेल तर अनुभव लागतो. आनंद मिळवायचा असेल तर अनुभव लागतो. शेती करायची असेल तर अनुभव लागतो. पीठी वाजवायची झाली तर अनुभव लागतो. गायचा असेल तर, कीर्तन करायचं असेल तर अनुभव, देवाला सकळ करायचं असेल तर अनुभव लागते. अर्धा पुढच्या बस स्टँड मध्ये खिशी हाणायचं झालं तर अनुभव लागतो. तुम्हाला जमणार नाही ते. अनुभव पाहिजे. कोणी बी जर खिशे मारतो म्हणलं तर जमणार. मग संत शिरोमण्याने अनुभव सांगितले. आता अनुभवाचे प्रकार सांगतो तुम्हाला. काही अनुभव घ्यायचे असतात बरं, सांगायचे अनुभव येतो बरी लोकांना सांगायला जमत नाही. पहिला. काही अनुभव नसतो बरं लोकांना सांगतो. अनुभवच नाही पण लोकांना सांगायचं असं केलं तसं केलं. आमचा ज्या होता रजाकार बारीमध्ये लढाई खेळणार, माणसं मारला, कुठं कणगीत बसून शेंगा पापड खाला. काय तर सांगत बसायचं. आलं काय लक्षात. आता ह्याच्या पुढे सांगतो. कोणते कोणते सांगितलं तुम्हाला. 2. काही अनुभव घ्यायचे असतात तर सांगायचे नसतात. काही अनुभवच नसतात, सांगायचे असतात. काही अनुभव सांगायचे बी नसतात आणि घ्यायचे बी नसतात. अशी एक या जगामध्ये संताची जात जन्माला आली. तो कुणी जाती धर्माचा संत असो. ज्यांना स्वतः अनुभव घेतला आणि या विश्वाला सांगितला, ही संताची जात जन्माला आली. महाराज स्वतः अनुभव घेतले आणि त्यांनी सांगितले, महाराज हे माझा अनुभव आहे, तुम्ही करा. तो कोणता अनुभव सांगितला त्यांनी सांगतो. झाले जन्माचे सार्थका. काय म्हणले. काय झालं. कुणाचं. संत शिरोमणी माऊली म्हणतात जन्माचं सार्थक आपलं काय झालं. संत अनुभव सांगतात. मी जन्माला आलो, मी जन्माला आल्यानंतर माझ्या जन्माचं सार्थक झालं. आता आपल्याला त्याच्यावर चिंतन करायचं आहे. आपलं काय झालं. भजन केले, कीर्तन ऐकले, अन्नदान केलं, नाही ते तीर्थयात्रा केल्या, महाराजाच्या पाया पडल्या, लोकांचे धुरे सरकावले,
चांदणं पडलं की शेजाऱ्याचे कापसही यक्षदे चला बोला, आपलं सार्थक झालं का? नाही. सज्जनो मायबाप तुम्हाला सांगून जातो, अनुभव सांगलेला संतशीने जन्माचं सार्थक म्हणून स्वामीने म्हणले बरे आपलं सार्थक झालं नाही, चिंतन करा. आता मी तुम्हाला प्रश्न टाकतो, त्याचं उत्तर द्या. आपलं सार्थक झालं का न झालं कशावर ओळखाव? आता शिराळे अण्णा मी 45 वर्ष ढोर आणले आले अजून काही सुधर बसच ना. हे कवळे अजून कळलं का मी काय बोललो? म्हणजे आमचं सार्थक झालं नाही. झालं का न झालं कशावर ओळखाव? कशावर ओळखाव? एक प्रश्न टाकतो, त्याचं उत्तर द्या म्हणजे कळते माझं सार्थक झालं न झालं. महिला मंडळ पुरुष मंडळ दोघाला बी, उभा टाकणाऱ्याला बी, मृदंग वाजणाऱ्याला बी आणि कीर्तनकाराला बी, सर्वांना कुणाला सोडणार नाही. एक प्रश्न टाकतो, सार्थक झालं का न झालं ह्याच्यावरून कळते. विचारू का तुम्हाला? विचारतो. आता इथे बसणाऱ्यापैकी सर्वांना मी विनंती करतो, चिंता नाही अशा माणसाने व्यक्तीने हात वरी करा. चिंताच नाही कशाची. एक भांडण लेकराने केली. आता तुम्हाला चिंता आत्ताही नाही, माझ्या संगीत येऊ द्या. चिंता नाही ते माणूसच नाही महाराज. चिंता प्रत्येकाला आहे. जरा चिंता, मला सुद्धा चिंता आहे. आता कशाची चिंता आहे मला? गाव गटते का नव्हती ही चिंता होती. गाव गटल्यावर आता चिंता उपलब्ध झाली आहे. किती देतात की कसं होतंय की. मी सुद्धा चिंतेत आहोत, तुम्ही सुद्धा बसणारी चिंता. चिंता नाही ते असा माणूसच नाही जगामध्ये. मग आपण चिंतेत अडकलो. चिंता कशाची आहे? विकासासाठी चिंता आहे. कसं केलं तर बरं पडेल, कसं केलं तर बरं पडेल, काय केलं तर बरं पडेल, काय पक्खर केलं महाराज. काय झालं आपल्याला? मायेच्या पसाऱ्यामध्ये अडकल्यानं चिंता वाढली. नका बोटाशी संसार केला. मी बी केला, तुम्ही बी केला. आता तुम्ही थकला, बोलला लाव. महाराज कोण संसारामध्ये नाही? प्रत्येक जण संसारात आहे. मी जर विचारलं तर अवघड वाटाल. संसारात सुख आहे का? उत्तर आहे त्याचं. काय काय वाटते तुम्हाला मनाला? संसारात सुख आहे का? नाही. उद्या सकाळी सोडाय तयार हाव का? दोन्ही बी उत्तर एकच येऊ महाराज. नाही महाराज, संसारात सुख नाही. मी बी म्हणला, तुम्ही म्हणाल. आणि संसार तर कोणी सोडला नाही, सोडत नाही. संसार हे दुःख रूप आहे. माऊली किती सुंदर सांगतात, सोडिता सुटे ना
केली. काय केली विनंती? आता त्रिपुरारी काय करू, काही करू, सप्ताह चालू आहे, चपात्या खा. दुसरं काय करणार आहे आता? शिल्लक तर काही राहिलं नाही महाराज. काय करायचं शिल्लक राहिलंय? आता नंबर एक टाइम आहे का 2 टाइम आहे की? एक टाइम. मग काय चुलच पेटवायची का? रट्टावून खायचं, तिकडे पाणी देत बसायचं ना, अजून यायचं. महाराज काहीच नाही, आयुष्याचं वाटोळ झालं. एवढा संसार केला, एवढा संसार केला, या जन्माचं सार्थक झालं नाही महाराज. नका बोटाशी संसार केला, महाड्यावर महाड्या बांधल्या, नांदेडला 1 कोटीचं घर बांधला, धोत्राला गाठी घातला, बँकेत कोटी ठेवला. एवढं भाद्राने कवीला महाराज. नांदेडला कोटी, घर कोटीचं गावात. मेल्यावर कुणी आंघोळ घरात घालते का? किती कमवा आप्पा, दिवस रात्र कमवा. पोरं म्हणणार आप्पा कधी भजन केलो नाही, कुण्या महाराजाचं कीर्तन ऐकलो नाही, पंगत सुद्धा घातलो नाही, ह्या 5 बोटानं कावळ्याला सुद्धा हाणलो नाही. तुमची आंघोळ घरात घालतो म्हणणार का? कोणीच घालणं महाराज, बाहेर आहे. किती कमवा, किती देशाचा जर पती झाला तर आंघोळ घरात नाही महाराज. एवढा संसारामध्ये आहे महाराज, एवढा देव खेळ आहे, एवढा देव खेळ आहे. आपल्याला वाटते असं का होईल? काहीच नाही. देव एवढा हुशार आहे. सांगू, घरी चालता चालना देव काही खाऊ आणि जन्माचं काही सार्थक होऊ देना. झालं बी नाही, बक्कळ घरात आहे, जळणावणी आहे, 2.5 वर्ष घरात पडून आहे. अभिष्याचा नाश झाला, देव खेळ्या म्हणून घरी जळता जळणार देव काही खाऊ. 2.5 वर्ष झाले घरात पडून आहे महाराज. वरीच बघते उगास, चमच्यावर दूध पिऊ देना देव. खड खटून दूध घालतात, वगळे इकडे. पोरं चांगले आहेत, घरचे चांगलं आहे, घरी जळता जळणावणी आहे. बख्ख दवाखाने दावलं महाराज. पुण्याला नेलं, मुंबईला नेऊन आखरीला हैदराबादच्या मोठ्या दवाखान्यात नेलं महाराज. कमीच होईना. असं बरं वाटणार गेले की आमच्या माय मावल्या बघायला जात्यात. कुणाला कुणाला बघायला जात्यात? तसं झाले त्या माणसाला बघायला जात्यात. जाता का माय? बरं वाटणार गेले की त्याला बघायला जाता. काय घेऊन जातावे? आई लाजायचं नाही, का कीर्तन आहे नाही. काय घेऊन जाता? अंगूर नेता का, शेत नेता का, बिस्किट पुडावर वागिता? बघा तुमच्या मनाला काही होय. बोल माहिती काय काही नाही, लाजायचं नाही. हा नाही जातो बोललं तर काय बिस्किट पुडा घेऊन जातात मला. आता पहिले तर प्रथा एकच बिस्किट पुडा नेत होते. आता अलीकडनं पैसे जमलेल्यापासून 2 निवडा. बिस्किट पुडा घेऊन जाणार. गेल्यावर महाराज साखर, दुधात साखर कमी बरी, एवढं गोड बोलते बाई. अक्का देव किती खेळाय सांगलो आम्ही. अक्का कसं आहे अण्णाचे? बक्कळ अण्णाला येऊन बोलावं म्हणले. आमची लेकरं सुधरू देणार. ही सुना तसल्याच. तुला माहितच आहे की तुझ्या अण्णाचा स्वभाव नुसता कडक. मिशाला पीळ देऊन आला की
लोकाला घरच्याला काही म्हणते, मला बख्खर तळमळ होती अण्णाला बोला बोला म्हणून. बरं मला काल कळालं 4 दिवसाखाली हैदराबादला नेलते म्हणून हैदराबादून घेऊन आल्यात. आता कसं आहे अण्णाचं हे म्हणते, तिनं घळ म्हणे पाणी आणल्या. काही नाही अक्का, मुंबईला होते तेव्हा माझ्याकडे बघू लागते. हैदराबादहून 8 रोज झाला आल्या तर माझ्याकडे डोळा उघडून बघणार गेलं. तसला पिशी बोलणे उगं बसणार नाही अक्का. मला हे ना चकली तसं बोलणे, मला चकली देत्या देईन तसं बोलणे माय, पोटा पाण्याला घालाव तसं करणे माय म्हणून हिनं तिनं जाऊन 2 जण हट्ट फाकून दूध घालतात. तरी मी देव दूध जाऊ दे ना इकडे वगळा आणते महाराज. माय तुम्ही किती रुपयाचा बिस्किट पुडा आणलो त्याला? किती रुपयाचा बिस्किट पुडा? 10-5 रुपयाचा. मी सांगलो जन्माचं सार्थक सांगलो मी. संसारात कसं झालं, किती रुपयाचा? 5 किंवा 10 रुपयाचा. विचार करा, ती माणूस मरून 2.5 वर्ष ते 3 वर्ष झालं मी त्याच्या पुण्यतिथीला जातो. त्याचे पोरं एवढे सज्जन एवढं भाविक भक्त निघाल्यात महाराज. देवानं त्याच्याकडे डोळा उघडून बघितलं महाराज. त्याच्या पोरानं मलेशियाहून कुत्र्याचे पिल्ले आणल्यात विमानानं. बापानं कधी बूट लावला नाही, गावात सप्ते झाली तर कधी पंगत दिला नाही. पण त्याच्या पोरानं कुत्र्याची पिल्ले कुठून? मलेशिया. मी कीर्तनाला गेल्यावर मी विचारलो त्याला, या कुत्र्याला काय मलेशियाहून आणलं पिल्ले त्याला काय? काही नाही महाराज म्हणले, रोज 2 बिस्किट पुढे लागतात म्हणले. आई सोपा आहे मग म्हणलं मी. हे बिस्किट पुढे नाहीत महाराज म्हणला. 4,500 रुपयाचं 1 बिस्किट पुढे, 2 बिस्किट पुढे खाते, 9,000 बिस्किट खातात. कोण खाले 9 बिस्किट पुढे? कोण? कुत्र्याच्या आणि माणसाची पिल्ली किती रुपयाची खाते? मला सांगा, कुत्र्याची पिल्ल्याची किंमत जास्त आहे या कलियुगात का या माणसाची किंमत जास्त आहे? आणि याचे विषयाचं वाटोळ केलं, या जन्माचं सार्थक झालं नाही महाराज. एवढं केलं काही उपयोग नाही. तरी माझ्या मन्मथ स्वामीनं तुम्हाला विश्वामध्ये हात वरी करून सांगितलं, माझ्या जन्माचं सार्थक झालं. कशानं झालं? झाले दर्शन संतांचे. माझं सार्थक होण्याचं एकच कारण आहे, मी जन्माला आलो, माझ्या सद्गुरुनाथाची मला दर्शन झालं, माझ्या संतांचं मला दर्शन झालं, माझं शकून गेलं, अपशकून गेलं, माझ्या जीवनाचं सार्थक झालं. ती पहिल्या चरणात सांगितली मला. अवघ्या अवघा शकुनाचा शकुना
जोपर्यंत माणसाच्या जीवनामध्ये जीवन जगत असताना संतांच्या विचाराची हृदयामध्ये पेरणी होणार नाही, तोपर्यंत माणसाच्या जीवनाचा कायापालट होणार नाही. जीवनामध्ये 3 गोष्टी महत्वाच्या आहेत. आता तुम्ही 4था दिवस आहे, कुणाच्या नादी लागला होता तुम्ही? कुणाच्या नादी लागला? सर्वजण तुम्ही देवाच्या नादी लागला, बरोबर आहे का? आता सकाळी पाठपासून शिवपाठ महाराज, शिवपाठ झाले की लगेच असणार पारायण आहे, पारायण झाले की गाथा भजन आहे, गाथा भजन झालं की प्रवचन आहे, प्रवचन झालं की कीर्तन आहे. बंदच नाही, पुरेजण देवाच्या मागे लागला. भाग्यवान आहो तुम्ही. आता मी तुम्हाला विचारतो, देवाला तुम्हाला पाहावं वाटले का नाही? खरं खरं बोला पोटातून. वार वार पाहावं वाटते. देव आपल्याला बोलावं वाटतंय का नाही? देवाने आपल्याला बोलावं का बोलणे? शिराळ्याप्पा काय देवाने बोलावं, देवाला आपल्या बघायला मिळावं, देव आपल्या घरला यावा का येऊ नये? कुणाकुणाची इच्छा आहे देव घरला याची? अहो मला सांगा की त्याला काय पोटातून बोला. देव घरला आपल्या यावा वाटतो, देव आपल्याला बोलावं वाटते, देव आपल्याला पाहावा वाटतो. आता मी दुसरा प्रश्न विचारतो, देवाच्या घरला कोण कुणाला जावं वाटते? कुणाला जावं वाटते देवाच्या घरला? देव आपल्या घरला यावं आणि देवाच्या घरला समस्या आहे का नाही मला सांगा? त्याने यावं, आपलं सर्व करावं वाटतं ना, आपल्याला देवाच्या घरला जावं. आता तुम्ही सर्वजण देवाच्या मागे लागला म्हणून सांगून राहिला. एक सांगून जातो, ध्यान ठेवा. माऊली मनमत म्हणतात, माझ्या जन्माचं सार्थक झालं कशानं? संतांच्या दर्शनाने. आता तुमचा एक संशय आहे, ती बाजूला काढून टाकतो मी तुम्हाला. तुम्ही देवाच्या मागे लागला, पण देवाची प्राप्ती करून घ्यायची असेल, सुखाची प्राप्ती करून घ्यायचा असेल, आनंदाने जीवन जर जगायचं असेल तर संतांची संगती केली पाहिजे. संतांचं दर्शन 3 गोष्टी सांगून जातो, ध्यान ठेवा. संत दर्शन, संत संगती आणि संतांचे चरण. कुणाचे? संतांचे चरण म्हणजे पाये. 3 गोष्टी जीवनात सेवा घडावी. संतांचं दर्शन, दर्शनात बी प्रकार आहेत, संगतीत बी प्रकार आहेत आणि चरणाच्या सेवेचे बी प्रकार आहेत. महाराज ध्यान देऊन ऐकून राहू का? आता तुम्ही म्हणाल जन्माचं सार्थक देवाने केले, संतच कसं म्हणाल्यात? म्हणून स्वामी सांगतो तुम्हाला, देवामध्ये आणि संतांमध्ये फार मोठा बदल आहे. कशात? देवात आणि संतात. ध्यान देऊन ऐका. संत हे जगावर प्रेम करतात, देव हा एकावरच प्रेम करतो. किती फरक आहे बघा, आता किती फरक आहे बघा, तुलना करा. संत या विश्वावर, या जगावर प्रेम करतात, नीच म्हणत नाहीत, काहीच म्हणत नाहीत. संत देव मात्र एकावरच प्रेम करतो. आता तुम्हाला सांगतो कसं देव एकावरच प्रेम करतो. महादेव आणि पार्वती एकांतात बसत ते 2 जण. कोण कोण? महादेव आणि पार्वती. कैलास शिखरावर गणपती नव्हता, कार्तिक नव्हता, वीरभद्र नव्हता, नंदी सुद्धा नव्हता. भूत कोणकडे गेलते की? दोघच होते. दोघं असल्यावर महादेवानं म्हणले, ए ए कुणाला? पार्वती कोण व्हा महादेवाची? आहे नाही सांगतो सांगतो वाटायला का? त्याला बी आहे की. महादेवाची पार्वती कोण? अर्धांगनी. आणि नाव आहे. कुणी अर्धांगनी म्हणते, कुणी बायको म्हणते, कुणी पत्नी म्हणते, कुणी धर्म पत्नी म्हणते. बरोबर आहे का? अहो नाव लय येत. खरं पाहिजे तर अर्धांगी पार्वती सुमनाच्या बरोबर आरती म्हणता, अर्धांगनी नाव आहे तिचं. म्हणजे आपला अर्धा अधिकार पूर्ण तिचा आहे. गड्याचा
अर्ध सर्व महाराज. पण एक महत्वाचं गड्यानं चुकले. आपली त्यानं अर्धांगणी आहे, म्हणजे गड्याने कव्वा बी पोटातला अर्ध सांगायचं. मी म्हणलो मी शास्त्र सांगले, गड्याने कव्वा बी काय सांगायचंय, अर्ध सांगायचं. पण तुम्ही निवड भोळे फुल्ल सांगितल्यामुळे तिने झाली फुल्लांगणी. आपण होऊन बसलो अर्धांगणी. दोघ जण बसल्यावर महादेवानं म्हणजे मी काय सांगणार, संतातला आणि देवातला फरक सांगणार. देव एकावर प्रेम करतो, संत हे जगावर प्रेम करतात. बरोबर आहे का? आता ध्यान देऊन ऐका. महादेवानं म्हणजे अगं मला भूक लागली वाटली, बसा की. आता जेवाय वाटली, बसले. जेवाय वाढला ते बिचारी पार्वतीने जेवायला वाढता वाढताच म्हणले, होय व काय म्हणले, होय व तुम्ही हसू नका, तुम्ही बी इथं चकली खाला. गड्याईनं कशी चकली खाला तुम्हाला एक सांगतो. तुम्ही जीव लावून बायकोनं जर तुमच्या म्हणली होय व जर म्हणली तर 2-3 हजाराला बुडवणूक आली. काय तर आणावं लागते तवाच होय व म्हणते. बरोबर आहे का? काही आणायचं नसलं तर दळून तर आणावं लागते सीता. तवा महादेवाला वाढता वाढता म्हणे, देवादी देवा होय व काय बोल की ग, मला सांगा तर कोणाला सांगतेस. काही नाही व मला ते ज्ञान म्हणत होता, ते ज्ञान मला कधी सांगताल. विनोद बाजूला ठेवा. ते ज्ञान म्हणत होता ते मला कधी सांगताल. म्हणजे तू अर्धांगिनी आहेस गे, तुला आत्ता सांगतो म्हणजे महाराज. अर्धांगिनी आहे महाराज, लवाट बोलणार नाही. विनोदाची गोष्ट होई तुम्हाला सांगतो. माय मावल्या वागिना भादर आहे महाराज. भारत स्वतंत्र झाल्यापासून आतापर्यंत मालकाला विचारल्याशिवाय मतदान केंद्रित बायाने ह्या बारीत कत्तही विचारल्या नाही. 7,500 पडले रे. नुसता कवावे नवऱ्याला कशावर टाकायचा म्हणतो, ह्यावर कशावर नाही, अशावर नाही, त्याच्यावर नाही. पैसे बँकेत पडले, मॅसेज पडला की बाई तिने दिलेच नाही तुम्हाला. खळमिशा राखली गडे. घरात वजन राहावं, गल्लीत वजन राहावं म्हणून पहिल्याच्या काळात आता नाही महाराज. मी आता कधी ठेवलं नाही. असं नाही काय ठेवलं नाही सांगतो. असे तराटा द्यायचे मिश्याचे गावात आला की लट लट लोक कापाव गल्लीतले. घरी सुद्धा बायको थर सुना तर समोरच येत नाही. मिश्याचा पिळा कसल्याच्या हाताखाली आमच्या माय मावल्याने नांदल्या महाराज. महादेवाला घर नाही, दार नाही, पलंग नव्हती, गादी नव्हती, उसुजी नव्हती. हे माझ्यावर काय होतं. तसल्या सगळे नांदले महाराज अर्धांगणी म्हणून पार्वतीने. आमच्या बी वागिन्या झाशीच्या राणीने किती विचारायला त्याच्या हाताखाली नांदल्या. संसार करून दाखिला, उगा दाखिल नाही. त्याला माहित आहे ह्याच्या किती मिशा राहू द्या, ह्याच्या मिशा ताकात चातच बुडवायच्या कामाची. म्हणून मी म्हणलो आता उपयोग नाही. आमची ऐकच नाही गेली म्हणून मी कधीच ठेवलं नाही. काय आवाज मी तुम्ही किती ऐकू लागलो, किती ऐकू लोकांनी. मला सुद्धा घरी गेली. उग बसा तुम्हाला काही कळणार गेली लोक. आता एवढं लोक मध्ये ऐकू लागले म्हणजे आमची म्हातारी म्हणते उग बसा तुम्हाला काय कळणार उग. वजनच गेले महाराज. किती भारी महाराज राहू द्या. बस म्हणला की बस, वट म्हणला की डबल दिला की सुटला कीर्तन. तुमच्या गावात येऊन असं करा तसं करा, आरत्या करा, पूजा घाल, सर्व झोट आहे. लटका बाजा सांगणार मी तुम्हाला. शिवार संतातला आणि देवातला फरक सांगणार तुला आत्ता सांगतो म्हणजे महादेवाने लगे पार्वतीला सिंधू तीरावर नेले. जे तत्वज्ञान आणि खरा अध्यात्म आहे, या जीवाचं गंतव्यस्थान शिवतत्व आहे, ते शिवतत्व सांगायला सुरुवात केली. पार्वती मातेला माझ्या डोळा लागला. महाविष्णूने ग्रहण केलं महाराज. पार्वतीला महादेवानं सांगितलेलं ज्ञान संत
शिरोमणी मन्मथ माऊलीनं परमर्शाच्या माध्यमातून सांगितले ज्ञानाने ग एकाला सांगितलं का नाही? एकाला सांगितलं, पण पार्वतीला सांगितलेलं ज्ञान माझ्या संत शिरोमणी माऊलीनं मन्मथ माऊलीनं परमर्शाच्या माध्यमातून तुमच्या जामरून पस्तूर आणले. त्याला म्हणावं संत, त्याला म्हणावं संत म्हणावं. देव हे एकावरच प्रेम करतो, जगावर करत नाही. व संत प्रत्येक प्राणी मात्रावर करतात. संतातला देवातला फरक सांगतो. नक्कर क्षमा मागून तुम्हाला बोलतो, तुमच्या चरणावर नतमस्तक होऊन बोलतो, नकर वाईट मानून घेऊ नका. मी तुम्हाला प्रश्न विचारतो, त्याचं उत्तर द्या. इथं जमणाऱ्यापैकी सज्जन किती जण हात वर करा. सज्जन, सज्जन काय बघलो राव माझ्या? कोणीच हात वरी केलं, निकाल लागला. मी सुद्धा हात वरी केलो. लक्ष्मी केला का मैं? म्हणजे मी सुद्धा सज्जन पाहिजे नाही. म्हणजे मी तुझ्या म्हणणं मी दुर्जन तेच काय अर्थ? म्हणजे निकाल लागला. इथं सज्जन कोणी? आता दुसरा प्रश्न टाकतो. इथं मी संत सांगणार पण ध्यान ठेवा. इथं जमणाऱ्यापैकी दुर्जन किती जण हात वर करा. दुर्जन, दुर्जन नाही. आता ध्यान ठेवा, ध्यान ठेवा. मी काय सांगलो लक्षात ठेवा. कीर्तन ध्यान ठेवून मी संत सांगलो ध्यान ठेवा. झाले दर्शन संताचे. आता मला सांगा, देव कोणासाठी आहे? एक तर देव सज्जनासाठी आहे, एक तर देव दुर्जनासाठी आहे. एक तर देव हनुमंतरायासाठी आहे, भक्तासाठी. एक तर देव रावणासाठी आहे. मग आपण रावण आहो का हनुमंतराय आहो? सज्जन बी नाही, धड सज्जन बी नाही, धड दुर्जन नाही. मग आपल्यासाठी कोण आहे? कोण आहे आपल्यासाठी? म्हणून दुर्जनाला सज्जन बनवण्याची ताकद एक संताच्या दर्शनात आहे. म्हणून झाले दर्शन संताचे. मी म्हणणार नाही, संतांनी सांगितलं महाराज. तुम्हाला कळालं का? म्हणून माऊली म्हणजे संत. आता अजून संशय आहे तुमच्या मनात. महाराज संताचं दर्शन घ्यावं म्हणाला, पाया पडावं म्हणाला, त्याच्या संगतीत राहावं. संत कुणाला म्हणावं? बरोबर आहे का नाही? संत कुणाला म्हणाव? साधू कुणाला म्हणाव? महाराज कुणाला म्हणाव? भगवे तर बक्कळ दिसला. आता मी कीर्तनाला टाकला. पटका कसला आहे अंगात?
कमरला तुम्ही महाराज पटापट पाय पडता. बरे महाराज आहो का नाही? कशावर ओळखीत आहो? पाया पडून पडून तुमची नाक नक्की झाली. अजून काही पता लागला नाही महाराज. अरे तुम्हाला सांगून जातो, महान पतिव्रता सीता माईला सुद्धा चकली झाली. कशाची? कशाची? रावणानं स्वतःच रूप घेतलं नाही, मजावनी महाराज झाला त्याला भगवी लिहून. भगव्यानं चकली दिले त्या सीता माईला सुद्धा. वनवास भोगावा लागला महाराज. आता काय झाले, संत कुणाला म्हणाव, साधू कुणाला म्हणाव सांगतो, असली मध्ये नकली घुसले. तुम्हाला राग येऊ द्या मी बोललेला. काय म्हणलो मी? काय म्हणलो? असली मध्ये नकली घुसलं. नकलीचा भाव तेच, असलीचा भाव तेच. महाराज कुणाला म्हणाव, भगवे कपडे लेवला तर म्हणाव, का शिवपाठ करूला तर म्हणाव, का मृदंग वाजवला तर म्हणाव, का गोड चित्राव कोणी बोललं. वरून बक्कळ महाराज दिसलेला आहे, मधी काळा भोर आहे. तुम्हाला फरक पडेल का? आम्ही सांगून वेळून तुम्ही, आम्ही सांगून वेळून तुम्ही रोगाला का महाराज दूध घेऊन येऊ. तुम्हाला काही चालते विनोद सांगू. ध्यान ठेवा, संत कुणाला म्हणावं सांगलेला होता. दर्शन सांगितलं तुम्हाला. संतांच्या दर्शनाने काय होते ते सांगितलं. आता सांगतो संतच कुणाला म्हणावं. सांगून जातो, संत ओळखायचं. संत ओळखण्यासाठी सांगतो, संत ओळखण्यासाठी संतच व्हावं लागते. संत सापडणार, संताला ओळखायसाठी संतच व्हावं लागते. सांगून जातो याच्या पुढे, संत कसा असला पाहिजे? निष्कलंक, निर्दोष, निष्प्रह, दया, शांती. आता ह्याच्या पुढे सांगतो. आता काही जण म्हणतात स्नान केलं तिथंच पाणी पितात, पुन्हा पाणी पिणार. आपल्या संप्रदायामध्ये आपल्या संप्रदायामध्ये आता तर अलीकड शिराळ्यांना एवढं अवघड झाले, माय लक्ष्मी एवढं अवघड झाले, बंधन राहिलं नाही, आचार संहिता राहिली नाही, कुठं काय बोलावं ह्याचं राहिलं नाही, मान राहिला नाही, विनय राहिला नाही, आदर राहिला नाही. मला ते संप्रदाय होत नाही. बालाजीरावजी, भजन कमी होऊ द्या, कीर्तन कमी होऊ द्या, बरी विनय आदर महत्वाचे. ते कशावर होते सांगतो तुम्हाला. ध्यान ठेवा, मी कुठं चालतो आपण असलीमध्ये नकली घुसले म्हणतो. आता मी तुम्हाला विचारतो, संत ओळखण्याची लक्षणं सांगतो. आता संत ओळखण्यासाठी सांगतो, संताची लक्षणं सांगतो. ही वाणी आहे. आता सांगतो जीवनातलं, सत्य बोलावं का सत्य वागावं, लक्षण सांगलेलं होतं मी तुम्हाला. चला बोला पीटी मास्टर, सत्य बोलावं का सत्य वागावं? सत्य वागावे. वार पठ्ठे शिराळ्यांना सत्य वागावे आणि काय बी बोलावं. मला काही नाही, सत्य बोलावं, कोणाला बी काही बोलावं टाकून नाही. सत्य बोलावं बी लागते. सत्य सत्यम शिवम, सत्य हेच शिव आहे. शिव हे सुंदर आहे, कुठंच नाही तुमच्या वाचेत आहे. वाचा मधुर असली पाहिजे, गोड असली पाहिजे. काय त्याची वाचा मधुर आहे त्याच्या घरी लक्ष्मी नांदते महाराज. ज्याची वाचा मधुर आहे, गोड आहे, त्याच्या घरी लक्ष्मी आहे. ज्याची वाचा सत्य आहे, ज्याची वाचा सत्य झाली की आपोआप तप वाटते. काही करायची गरज नाही, कुठे ठेवात बसायची गरज नाही. तुम्ही सत्य बोला, सत्य वागा. तुमच्या वाणीमध्ये सामर्थ्य येते, तुमच्या अंगातलं चारित्र्यानं असणारा तुम्ही बोललेला शब्द खरा होतो. एवढंच नाही, तो संतच होतो. ह्याच्या पुढे जाऊन सांगतो संत. तुम्हाला माहित आहे, संतानं बोललेला शब्द, मी संतावरच बोलणार, संतांनी बोललेला शब्द देवाला तो मान्य करावाच लागतो. ते खरा राहावं, ते
खोटं राहावं त्याला मान्यच करावं लागते देवाला. सांगू जाऊ, आळंदीच्या वाटेनं जात असताना ज्ञानेश्वर माऊलीच्या एका राजाच्या मुलीनं मुलाचा ड्रेस लिहून दर्शन घेतले. कुणाचं? ज्ञानेश्वरांचं. ज्ञानेश्वराने विचार केले नाही, तिकडे तिकडे बघितले नाहीत, मुलासारखं दिसल्यानं सहज आशीर्वाद दिला. आता ओळखू बी नाही गेला तो त्या बी काळात आणि ह्या बी काळात. मी एक 4 रोजाखाली सप्त्याला गेलतो, गावचं नाव सांगणार, 2 गायक मी बसवतो, गावातले एक पोलीस पाटील जेवायला बसवतो महाराज. एक माय माऊली क्षमा मागून बोलायला, बरं माय माऊली तुमच्या पोटीच मी जन्म घेतला, मी टाकून बोलला नाही. घागरा ड्रेस लिहून जेवाय वाढला ते, घागरा ड्रेस होता लिहून जेवाय वाढला ते. मी लगेच म्हणलो ते नाही तुमची मुलगी लग्नाला आली बघा म्हणलो. नाही मुलीची माय आहे म्हणलं. एवढी परिस्थिती काय संस्कृती भारताची, काय आचार, काय विचार, काय धर्म, काय गुरु, काय भक्ती. महाराज अवघड झाले महाराज परिस्थिती. माणूस हा माणसाप्रमाणे वागायलाच तयार नाही. मला दिशाहीन त्याला मी संत सांगू लागला. म्हणून ते मुलीनं पाया पडली. कुणाच्या? ज्ञानेश्वर महाराज. ज्ञानेश्वराने आशीर्वाद दिला, चिरंजीव भव. संताची वाणी ताक सांगू लागला. काय म्हणले ज्ञानेश्वराने? चिरंजीव भव. होती कोण? मुलगी होती. तिनं उठली, हात जोडली संता पुढे. ज्ञानराजा ज्ञानेश्वर माऊली, मी एक राजाची मुलगी आहे, मी मुलाचा ड्रेस घेऊन तुमच्या पाया पडलो, तुमच्या तोंडातून शब्द गेला, मी चिरंजीव नाही चिरंजीवनी आहे. ज्ञानेश्वराने बघितले नाही, पुढे निघून गेले. महाराज सांगतो कमाल, तोंडातून शब्द गेलता. कुणाच्या? संताच्या. मुलीचा मुलगा करावा लागला, ही ताकद संताच्या वाणीमध्ये आहे, म्हणून संत श्रेष्ठ आहे. पण झालंय काय? असली मध्ये नकली घुसलं. सांगू? ऐकतो म्हणलं तर सांगतो. एकाचा 10 एकर ऊस होता. किती एकर? 10 एकर ऊस. बक्कळ कारखान्याला गेला, कोणताच कारखाना ऊस नेला. 12 महिने झाले. पोरं 2 होते, बेजार झाले, कोणताच कारखाना नेला गेला. मग पुन्हा 13व्या महिन्यात पाणी देऊ नका, ट्रक मध्ये जाईना, चुकचुकून वाटा करा, असं करा म्हणून सांगू लागले कारखानेवाले. मग ह्यानं 2 महिने पाणीच दिले. ऊस ओलाबीन भ्याडा पडला. म्हातारं म्हटलं हुशार होतं घरचे. ए बरं काय झालं रे ऊसाचं? बाबा काही नाही, जाऊ दे, त्या कारखान्याच्या नादी लागू नका, मी पैसे देतो, नवी पिटी आणा. वाजवायची नाही. त्याला करशील म्हणतात का? काय तुमच्याकडे काय म्हणतात म्हणाला? गुळ काढायचं हो. चरक 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 नवा आणा म्हणलं. आणलं चरक नवा. महाराज गुत्त दिलं. दिवस काय कसं सांगणार? असली मध्ये नकली कसं? कुणाला महाराज म्हणावून कुणाला संत म्हणा म्हणून सांगू लागला. धोका खाला तुम्ही म्हणून सांगू लागला. दिवसात 3 आज्ञा, राताच्या 2 आज्ञा काढली. महाराज नंबर 1 गुण निवडला. महाराज मस्त लास. लक्ष्मीबाई बेदरी गुळ. बेदरी तुम्हाला माहित नसेल. गुळ धड पांढरा बी राहिना, धड मधला मध्यम. तुला पण नाही ती माझ्यावर सण येईल काय करा. मध्यम निघाला. महाराज एका रोजी योगायोग नांग फिसकून गेली. गुळ बी झाला नाही. दुसरं काय होतंय? पाक बी झाला नाही. गुळ होण्या तर पाक झाला तर पाक बी गुळाच्या भावात टिकते. बरं त्याचा गुळ बी धरली, पाक धरली, कलेच गेली फिसकून, म्हणजे बुडबुडे आले, पाणी झालं, नाचलं. महाराज म्हातारा दुसकीला हात लावून बसला. म्हणला 14 महिने झाले, 3 खिस्ती माल निघत होता. म्हणला उगाच ऊस लावलो पोराला. म्हणलं लावलं. म्हणलं कारखाना नेणार तर नेणार, पैसे घातलो नाही का असलं झालं. काय करावं शेतकऱ्यानं? म्हणला तोंड बारीक करून बसलं. 5 वाजता दुसकीत आलं म्हाताऱ्याच्या. लय हुशार होतं म्हातारं. लगे पोरायला, ए बरं काय बाबा इकडे काय सांगा की बैलगाडी झोपा. आणि कशाला? शिव रस्त्याला काम चालू आहे, तिथे नंबर 1 काळी भोर खडी फोडलेली आहे.
ती गाडी भरून खडी घेऊन या. कशाला? तुम्ही आणा. आणलं खडी, एक गाडी भरून गत. काय करा बाबा? टाका कलेत. नाचलेली कली, फळपाणी होत, त्या कलेत पोरं वतली. काय काय वतलं? खडी वतली. उचणारे पोरं तिकडून म्हणला, इकडून हे तिकडून लक 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 हालीले मला. पातळ पाणी आहे, त्या गिट्टीवर बसलं, झोपी गेले. दिवस निघायला महाराज ती बिरी त्या गिट्टीला चिटकून बसली. जरा पाव किलो, पाऊण किलो, अर्धा किलोची एक एक ढेप बनली. आता मला सांगा, गुळ हा का खडी आहे? खडी. आता गुळ आहे का खडी आहे? वरून दिसायला काय दुसरं आहे? मध्ये काय? चम 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 चमकुला महाराज नासक मठ चमकत. अनेक विनोद सांगला नाही, तुम्ही गमत बघा, नासकले चमकते. मग महाराज सकाळच्या पारी बघतेला की पोराला म्हणला, पोरो बोला की बाबा, हे गुळ तुम्हाला इकायला जमणार. मग गुळ इकावं तर मॅच इकावं, इका बाबा. म्हणजे म्हातारा हुशार होतं. गाडी लावून द्या म्हणला, अर्धापूरला घेऊन जातो म्हणला गाडी. मार्केटमध्ये उभा करून एवढा गुळ विकून येतो म्हणला. गुळ नव्हताच, वरून दिसायला गुळ होता, बरं मध्ये खडी होती, घेतली होती. अरे घेऊन गेलं बाजारला. म्हातारा मोठं हुशार होतं. ते वरली गुंडी खाली लावला, खाल्ली गुंडी वरी लावली. केला शर्ट असा 3 कुली. एक पटकाय ते इकडे केला, खांद्यावर चाबूक ठेवला. बाजार होता अर्धापूरचा, रोडवर उभा टाकला बस स्टँडच्या बाजूला. हे का महाराष्ट्र शासन आहे का? या महाराष्ट्र शासनानं महागाई वाढवली. माझ्या शेतकऱ्याच्या लेकराने कशाचा चहा प्यावं? माझ्या शेतमजूर शेतकऱ्याच्या दलित गोरगरिबाच्या लेकराने कशाचा चहा प्यावं? आज मार्केटमध्ये या शासनानं गुळाचा भाव 60 रुपये केले. पण मी शेतकऱ्याचा पिल्लू आहो, शेतकऱ्याचा कैवारी आहो, म्हणून आज अर्धापूरच्या बाजारातून गाडीवर उभा टाकून मी शेतकऱ्याच्या कल्याणासाठी, जगाच्या जगाच्या विभूती म्हणून माझ्या घरच्या उसाचा गुळ आहे 15 रुपये किलो गुळ. जेव्हा लोक सुटलो गाडीवर उभा, मामा मामा काय भाव? 15 रुपये द्या 5 किलो. लगे 5. मामा काय भाव? 15 रुपये द्या 20 किलो. खप खप गुळ कुणाला गुळच नव्हता. एक माझ्यासारखं भोळ होतं, त्यानं म्हणला कुण्या गावचा आहे की लेकरायला उठीला आहे ना म्हणला. आज 60 रुपये किलो गुळ मिळणार गेला. ओरिजिनल गुळ 15 रुपये दिला. शेती किती शेतकरी काही शाने नव्हतं म्हणला. नाही तर नाही म्हणला. बरं दुसऱ्या बाजारला ही काही गुळाची गाडी येईना म्हणला. जेवढा गुळ असेल तेवढा घेऊन जाऊ म्हणला. आला बाजारला, मीठ न्यायचं नाही, मिरचू न्यायचं नाही, लसूण नाही, कांदा नाही, जिरे नाही, मिरे नाही, काहीच नाही. जेवढे चढत जाईल ह्याचा गुळ पुरा घेईन म्हणलं. ही बी शेतकरी होती. गेलं काय भाव मामा? 15 रुपये किलो द्या 50 किलो. लागला मोठा काटा. सर्व झालं, चुकता माप दिलं झालं त्यानं. खाली टेकलं पारलं. ही बी शेतकरी होता. हा जोडला, मामा तुम्ही शेतकऱ्याची लेकरू, मी बी शेतकऱ्याची लेकरू. केवढा झुकता माप देऊ नका, तुम्ही बी उठून जाऊ नका. अरे खा रे, आता किती खातो आता किती खातो. महाराज दिलं काटा करून. गुळच नव्हता, जड बंड्या उचलता उचलला गेलो. खडी गरीब बाई परेशान म्हातारी. कव्वा बी अर्धापूरला गेले की 12-1ला घरला यायचे. 4 वाजले तर म्हातारं काही ना चढत निघालते. मनच लागला म्हातारीचं. बाहेर येऊ लागले. कुणी मोटरसायकलीवर दिसलं की कुठं गेला तर बापू अर्धापूरला गेलतो माय. आमचे ते दिसले नाही. दुसरं कोणी आलं, कुठून आलो? भोकर फाट्याहून. तिकडे काही आमची मालक नाही. म्हातारी चिंतेत पडली. माय काही झालं नसेल की. कव्वा बी 12-1ला पिशवी घेऊन येतात घरला. माय नाही ते रोग निघून आले. आज काही तर झालं नसेल माझ्या वाघाला.
काळी करून राहिली, तळमळ करून राहिली. तेवढ्यात 5 वाजता डोसकीवर 50 किलो गुळ घेऊन लोक ढाकत आलं म्हातारे. टाकलं झालं. टाकल्यावर पाय दिवले, दिवला तोंडावर हात दिला, बसला. एवढा का उशीर केलं? उग बस. अग संसार करणाऱ्यानंच करावं लागते. बायकोला सांगा उग नाही ग, उग नाही. तू नांदा आलीस मला माहित आहे, फडक्यावर आलीस मला माहित आहे, म्हणजे संसार करणाऱ्याने करावं लागते. तुमच्यानं जमना ग. एक दोष काय म्हणून एवढा सलाप पडलाय. आम्ही काय तर म्हणाले तुम्हीच बोला बा. उग नाही का, दोष का लागते, मेहनत करा. हे महाबडला उगच बोला किती उगा नाही एवढा सलाप पडला. शेजाऱ्याचा आधी चक्कर घेतलो, हे दोष काय म्हणून घेतलो. उगा नाही अर्धापूरला बाजारला गेलो, हे दोष काय म्हणून 50 किलो गुळ आणलो. गुळ आणायला काय उडाली? अगं 15 रुपये किलो. उगा नाही ग, हे दोष गावात कोणाचं नाही, पण मजा आहे म्हणलं. राहू द्या माय बर झालं म्हणलं, बसले बोलत. आता हे बोलणंच ऐकणारच का? चाकर उठले, चारा काढा कर काढा. आणि ती कसला? 4 कप पाणी टाक, 2-3 लवंगाच्या काड्या टाक, अद्रक टाक, तुळशीचे पानं टाक, आणि बारीक बघून 2 गुळाचे खडे टाक. बरं माहिती ठेवली. आता 4 कप ठेवली. खडखडा आदन आलं, पत्ती टाकत. किती टाकू गुळ? बारीक बघून 2 खडे टाक. लई गोड व्हायचं टाक. पोत सोडली, 2 बारीक खडे घेतली, टाकली गुळाचा खडा. गुळच नव्हता, खडी होती. टाकले औषध, खट्टपण्या वाजल्या. ते नाचलेली बिरी गरम पाण्यानं अंग सोडून दिली आणि काळी बोर घेतली, वरी बघून गिट्टी. म्हातारीने म्हणली हो का वर छान इकडे या की, इकडे कशाला? लय दोस्त भारी आहे माय. त्या दोस्त्यानं सलाप पडला नाही का? मग मी काय म्हणला? मी कशाला म्हणू तुम्हाला? शेजाऱ्याचं शेत घेतलं ह्या दोस्त्यानं, अर्धा पुरून गुळ घेऊन आलाय नंबर 1. या इकडे. काय इकडे या म्हणाले? मोठं इकडे. की बघा बर, बघ तिला वाकून काळी भोर गिट्टी, पुरं पोत नसेल का ग? म्हणा का माहिती तुमचा दोष केला माहिती. उगा बस गर्दा करू नको म्हणला. तुला आणि मलाच माहित म्हणला. तिसऱ्याला कोळ देऊ लोक म्हणला. का बर? गावात सत्ता उभारला. पट्टी देऊन काय नाही, एवढा 50 किलो गुळ देऊन म्हणला. खडी काय निघणार, गुळ काय. तुम्ही दृष्टांत विनोद बाजूला ठेवत बसत ते सांगतो. घेणाऱ्याला माय गुळ म्हणून घेतला का खडी म्हणून घेतला? मी संत सांगणार तुम्हाला. घेणाऱ्याला गुळ म्हणून घेतला का गिट्टी? गुळ म्हणून घेतला. गुळ होता का गिट्टी? गिट्टी होती. तस आपण महाराज मंडळ वरून दिसणारे पटका भगवा, अंगात भगव, कमरला भगव, बरे अंत करणार जर काळी भोरगिट्टी असेल तर ते संतान होत नाही, ते साधू होत नाहीत. म्हणून त्याला जाणा, त्याला ओळखा. अशा निस्वार्थपणा संतांची संगती झाल्यानंतरच जन्माचं सार्थक होते. तो होत नाही महाराज. पण तो आपल्याला संत भेटले नाहीत आणि आपण संतांच्या विचारामध्ये गेलो नाही. म्हणून माऊलीने सांगितले संत संगती फार श्रेष्ठ आहे. म्हणून माऊलीने सांगितले चरणाचं फार महत्व आहे. चरण बी गवसले नाहीत. किती सांगतो तुम्हाला. मन्मथ घाली लोटांगण कवडी चरण, आमुचा विश्वास तुझे आम्हा सुख दिसे. संत कसे आहेत त्याच्या पूर्वी सांगितलं. दयेचे
कृपेचे सागर. संत एक कृपाळू आहेत. संत कृपाळू आपण काय पाळू? प्रश्न आहे. संत कृपाळू आपण काय पाळू? कोंबडे पाळू? काय पाळलो आपण? काहीच पाळलो नाही. मला दिशाहीन झालो. ते जन्माचं वाटोळं झालं. संताचं दर्शन झालं नाही. दर्शन 3 प्रकारचे आहेत. संत दर्शन या माणसाच्या जीवनात कल्याण करते. दूरदर्शनामध्ये जीव भांबावला आणि प्रदर्शनामुळे जीवाचं वाटोळं झालं. महाराज किती सांगितलं तुम्हाला? 3. काय काय? संत दर्शनात जीवाचं जीवत्व जातं, शिवत्व प्राप्त होतं. या जन्माचं सार्थक होतं. कशानं? संताच्या दर्शन. प्रदर्शन प्रदर्शन आहे. प्रदर्शनामध्ये हाय हाय होते. हे घ्यावं का, ते घ्यावं, ते घ्यावं काही. आणि दूरदर्शनानं तरी वेडे झाले महाराज. प्रत्येकाजवळ माझ्या खिशात ह्याच्याकडे महाराज ह्याच्या मोबाईलला हिव वाजू नये, थंडी वाजू नये, फरसे येऊ नये. पाकिट आहे हा सगळं लेकराला कोणी तेवढं करणं पण त्याची प्रेम आहे महाराज. तुम्ही गावातल्या असल्यामुळे तुम्ही घेऊन आणले. माझ्या खिशात आहे का माय मावल्याचं तो योगा इकडे काय बालाजानाच्या खिशात तुमच्या दिसना गेले महाराज. त्याला दूरदर्शन म्हणतात महाराज. ह्या दूरदर्शनानं कसं झाले सांगतो तुम्हाला. असंच मारुतीचं मंदिर होतं एका गावात. सत्यश्री महादेव मंदिर होता हनुमंतरायाचं. महाराजांना सकाळच्या पारी स्नान करून चहा घेऊन मारुतीचं दर्शन घेतला. वट्यावर बसला. बसल्यावर रिकामा बसला नाही. व्हॉट्सअप बघत बसला. असं बघत बसला. किती वेळ बघितला? 1.5 तास बघितलं. मनात आलं आता जावं घरला. चहा प्याऊन शेताकडे जाऊ म्हणून निघाला. पण निघाल्यावर वाटणं खिशात ठेवून निघाव की बघतच निघाला. असं बघत 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 आपल्या घरी बसणं आणि दुसऱ्याच्याच घरी जाऊन बसला. बसल्या उशीर खुर्ची कुरमण्या वाजली की त्याच्या घरच्या बाईनं म्हणजे माय आली ग माय त्यानं म्हणजे हिचा नवराच म्हणता. कोण किन काय नाही की गावात. तिने बी 11:30ला नंबर 1 सिरियल लागत. सिरियल बघत बसल ती. आले ग माय म्हणजे तिने सिरियल बघत बघतच चहाला ठेवली. सिरियल बघत बघतच त्यांच्या पुढे नेऊन ठेवली. त्यानं बघत आहे बी तिने बी बघत बघतच नेऊन ठेवली. चहा ठेवल्याला त्यानं ओळखू आलं. तिने गरमुन्या फिरली. सिरियल बघत बसली. ह्यानं बी कानाचं कपदरच्या कान धरून चुरचूर चहा पिला बघतच. 15-20 मिनिटाला त्या घरचा मालक आला. मालक आला. मालक बी कसा आला? ह्याने बी बघतच आले. बघत बघत घरात गेला. घरात गेला ती माणूस बघतीला आणि माझं घर नाही म्हणून निघून गेला. त्याचे घर असून त्याची बायको असून निघून गेले. तसंच आपलं बी झाले मला. काय म्हणावे तुम्हाला, काय म्हणावे तुम्हाला, काय म्हणावे तुम्हाला, काय म्हणावे तुम्हाला, काय म्हणावे तुम्हाला,
मेकॅनिक होऊन ड्रायव्हर झालेला. आधी 6 वर्ष ड्रायव्हरच्या हाताखाली खाली पडून टायर पडलेला. म्हणजे मी पहिल्यापासून भजन शिकलेला. भजन शिकल्यावर मी मृदंग शिकलो. महाराज मृदंग शिकल्यावर पीटी शिकलो. पीटी शिकल्यावर 10 वर्ष कीर्तनकाराच्या मागे प्रमाण म्हणून मग कीर्तनकार झाला. म्हणून असं स्वरातून इकडे इकडे जाऊ देऊ ना महाराज. 65-66 वय झाल्यापासून तो आवाज तसा ठेवला काय महाराज. पथ्ये सांभाळीता मोक्षी मग कैसी चिंता कळी काळाची. वरलं जर वरण खावलेल्यावर आवाज चालणार पोटाला मरावं लागते ना कर. शिवार काय कुठून राहतो तसं झाले महाराज. दर्शन परदर्शनामध्ये कसं दूरदर्शनात स्वतःचा देह असून स्वतःच या ठिकाणी मानव न होई महादेव असून असं झालं महाराज आपल्याला. म्हणून संतांना सांगितले संत दर्शन फार महत्वाचं आहे. संत दर्शनानं जन्माचं सार्थक झालं. एवढ्यावरच थांबले नाही. पाप ताप आणि दैन्य काय काय केलं. पाप ताप दैन्य नाश. एकच औषध आहे संत दर्शन. पाप जाते. आता पापाचे प्रकार खूप आहेत. पाप आहे, उपपाप आहे, महापाप आहे. कोणते कोणते सांगितलं. पाप, उपपाप, महापाप. अजून 3 सांगतो तुम्हाला. काही पाप शरीरानं पाप करते. वाचिक पाप या वाचेनं पाप करते. बोलून ते मी फटकन एखादी जर शब्द बोलून त्याच्या मनाला जर वाईट वाटलं ते. आता आणि मानसिक पाप आहे. सर्वात जास्त पाप कशाने होते. शरीरानं होते का वाचेनं होते का मनानं होते. कशानं होते पाप जास्त. वार मनानं पाप होते. आता ते कसं पाप सांगतो मनाचं सांगतो. ध्यान देऊ नाही का. जांभळ्या देऊ राहिल्यात बघा. माझ्यावर लई भारी औषध आहे. ध्यान ठेवा. मानसिक पाप समोर दुसऱ्याच्या दुःखामध्ये. ध्यान ठेवा. काय म्हणलो. दुसऱ्याच्या दुःखामध्ये आपल्या मनाला आनंद वाटणं ही महापाप आहे. आणि माणसाचं तर तेच झाले महाराज. कुणाचं काही झालं अब काय सांगा महाराज. एक 15 दिवसाखालची गोष्ट आहे. एकाचं पोट उठलं असं सत्यामध्ये भर कीर्तनात पोट उठलं. लगे कार्यकर्त्याने चटमिना त्याला घेऊन गेले अर्धापूरला. डॉक्टर लगे. आता डॉक्टरची तपासणीची वेगवेगळी पद्धत आहे. आता काही डॉक्टर एवढी टाकतात त्याच्याकडे कोणता बी रोग राहून काय बी हो. कपडे काढा, उतान पडा, पाय लांब करा, खालीवरी करा, खूपच कानात घालून इकडे तिकडे. मग काय झाले म्हणणार. अहो काय सांगू. एवढी अवस्था बिकट आहे.
एका डॉक्टरचा जवळला सोयरा त्याच्या पोरीचं लग्न होतं, मूळ चिठ्ठी द्यायला गेला. खुर्चीवर बसला. मध्ये चला. नाही नाही डॉक्टर साहेब तुम्हाला बोला. आधी मध्ये चला. गेलं मध्ये मध्ये बोलवलं काय की म्हणून मध्ये गेलं. शर्ट काढा असं दुसरं शर्ट काढा. पूर्ण तपासलं. काय होणार आहे? काय नाही डॉक्टर साहेब, मी तुमचा सोयरा असल्यानं आमच्या मुलीचं लग्न आहे, चिठ्ठी द्यायला. तो आज म्हणाव का नाही शर्ट कशाला काढायला होतो काय असं झालंय. आता मी सांगणार मानसिक पाप सांगणार विनोद बाजूला ठेवा. पोट दुखलं. डॉक्टरने तपासलं. काय झालंय? पोट दुखलं साहेब. डॉक्टरने म्हणजे मूळ दुखलं आलंय का कळ घालून दुखलं आलंय? मला काहीच कळ लागले साहेब. नाही मला सांगा म्हणजे डॉक्टरनं गुडुडुडुड करून आले का कटकट कटकट कसं करून आले सांगा. मला काही सुद्धा नाही गेलं. कधीपासून दुखलं आलंय म्हणजे डॉक्टरने. त्यानं म्हणला डॉक्टर साहेब शेजाऱ्याने कार घेतल्यापासून दुखला. त्याला मानसिक पाप म्हणतात. आता सांगू का, त्या मनानं लई वाईट केलं. लोकांचं वाईट करा म्हणजे की आपलं वाईट होत. हे पाप त्याच सांग. पाप ताप दैने नाशे सांगला मी तुम्हाला. पाप कसं करते? दुसऱ्याचं वाटोळ करा म्हणलं, त्याचं वाईट करा म्हणलं या मनानं की आपलेच वाटोळ होते. तुम्हाला चटकुना सांगून जातो नका ध्यान ठेवा. 4 कुटुंब होतं महाराज. किती जणांचं? 4 कुटुंब होतं महाराज. एकूण एक पोरग होतं. बापानं माईनं कष्टानं पोराला शिकविल्यावर मोठी नोकरी लागली. लग्न बी तसलंच केली महाराज. मोठं सून बी सुंदर केली महाराज. महाराज ते म्हातारे करोनामध्ये मेलं. मेल्यावर एक वर्षभर झालं की सून म्हणणारी त्या पोराला काही बाई सांगून आली. एका रोजी तर घळ डोळ्याला पाणी आणली. नवऱ्या कोणी काय झालं ग? काय व्हायचं राहिले? तुमची माय लय वगळं बोलले. बोलू दे. नाही मला सण मिळाला. तुमचं बाप गेल्यापासून तुमची माय एवढं तुम्ही नोकरीला गेलो की टाकून बोलल्या. एकतर तुमच्या माई संग राहावं नसतं मला मी माहेरला जाते. तसं करू. गावात माझी इज्जत आहे. 4 चौघ माझ्याकडे चांगले लोक येतात. माझी इज्जत काय करा. माईला कसं दुसरीकडे ठेवायचं? मला गावातले लोक काय म्हणतील? येड्याने काही करून लोकांचं वाटोळ करा म्हणले की आपलं कसं होते सांगूला. आणि तिने सांगितली काय करा मला माहित नाही काय करू तू सांग. काही करू नका म्हणली. माईला कोटा घाला म्हणली शेतात तुमच्या. आणि त्या कोट्यात माईला ठेवा. 2 टाईमची भाकर लिहून द्या. नोकरी करा. मी घरी खुशाल आणि तुमची माय शेतात खुशाल. पटली नाही. कोटा घातलं महाराज. 6 महिने झाले की आजूबाईने म्हणली घळ म्हणा डोळ्याला पाणी आणलं. काय झालं आता? ठेवलो की माईला शेतात. किती बेजारी उडल्या तुमची. मला ती बघा वाट नाही रे. कशाची बेजारी आहे? सकाळी उठाव, आंघोळ करावं, कबर चहा पिली की मी भाकर केली की माईला नेऊन द्यावं. तिथून यावं, उठका खावं, डबा बांधून नेऊन इळभर नोकरी करावं, आजूक परत यावं, आजूक माईची भाकर द्यावं. करावंच लागते. काही करू नका म्हणली. आता मजा ऐका म्हणली. काय करू? माय पोट्यात बसली की उगं काढी लावून टिकून त्या पोटात जोडून जाते. माय बी जोडून जाते. ह्याला बी पटलं महाराज. 5 लिटर राखेल घेतला. जल्दी सांगला. गेला महाराज शेतात. आता कोट्याच्या वावरात गेलता. माय बिचारी शिवाच्या वावरामध्ये गहू पेरत आणि गव्हामध्ये गावातल्या जाण्या गायवून पडत. हा नाही घेते शिवला. ह्यानं गेला घाबऱ्या ते राखेल ओतला की काढी लावून फुकून दिला. गेला पोटात जोडून. माय शिवून बघू लागली. माय पोटा लावली. ही पुरा कारभार सुनाचा करू जा माय म्हणली. आली. आता कुठं झोपाव? खाली झोपाई ना काही नाही.
कस करा म्हणून. तुमच्याकडे काय म्हणतात का, आमच्याकडं ते घालतात शेतामध्ये मळा म्हणतात का, तसला मळा आंब्यावर घालत. ती बिचारी कसं कसं चढून त्या मळ्यावर झोपली. 12-1 वाजता नांदेडमध्ये एका मोठ्या सावकाराची चोरी करून 5 जण चोर 7 किलो सोनं घेऊन बसले वाटणी. बरोबर वाटण्या झाल्यावर एका चोरानं म्हणला, हा तू उचल. प्रत्येक वेळेला मला उचल म्हणलो, तू उचल. तिसरा म्हणला, तुम्ही दोघं बी राहू द्या, दुसरं उचलेल कोणी. म्हातारीनं वरील म्हणले, तुम्ही कोणी उचलू नका, मी उचलते. म्हातारीने एवढे म्हणले, औषध चोर गेले घाबरून, भूत भूत म्हणून गेले पळून गेले की सकाळी म्हातारी उतरली. 7 किलो सोनं कुंचित बांधले घराकडे निघाले. घराकडे 7 वाजता गेली. घरी झोपत ते दोघं नवरा बायको. उठले नव्हते 7 वाजता. हिने हाक मारली, रामेश्वर, अरे रामा. त्याची बायको म्हणजे तुमची माय आली की हो, कसं फुकून दिलो. माय आली की हो, कशी आली ग. मी बघतो हाड सुद्धा राहिलं नव्हतं, कशी आली. आले की कवाड काढले. आलीस का माय? आले. बस माय बस बस. पाहिली दिवली म्हातारी. बसल्यावर म्हणले, काय रामेश्वर म्हणले, बोल की माय. म्हणला, तू आलास बेटा. म्हणले, आलो माय. म्हणलं, कोट्यावर शिपडलास. म्हणला, डब्बा राखेचा शिपडलो माय. म्हणलं, गाड्याच्या डबीने लावला कोटा. म्हणला, लावले. बापू तू लावलास की मी जळाले. दुराने कैलासात गेले माय. म्हणले, कैलासात गेल्या तुझा बाप गटला. म्हणले, अगं एवढ्या जल्दी पोराला सोडून कशाला आलीस? मी आज आलो ते आलो. काय करावं ना तर पोरग लई परेशान आहे. म्हणले, मी उगाच परेशान म्हणल्या बरोबर बापाला म्हणला, कैलासामध्ये 7 किलो सोनं मिळाले मला, पोराला नेऊन दे जाबर म्हणून मला कुंचित घालून दिला. हो का आले. येता वाटमध्ये आपल्या सुनबाईची माय बिघडली होती, बाप बिघडला. म्हणले, त्याने तर 20 किलो केल्यात. म्हणून आमच्या पोरीला कधी वाटला होता वरी म्हणू लागते माय जात्या का जायना की. एवढं म्हणल्यावर सुनाला मी वाटलं, माय तिनं 7 किलो आणले आणि माझ्या माईनं बापाने 20 किलो. म्हणलं की नवऱ्याला म्हणाले, अहो पोटा घाला शेतात. कशाला? अहो मी आधी जाऊन आणते वरी. अगं नको का आता तेव्हा 20 किलो आणि हे 27 किलो होते. घातलं पोटा दुसरा. जाऊन बसली मध्ये काड्याची डबी उघडला आहे ना, जे जळून धुरानं जे कैलासात गेले आहे आजूक आणले ते. लोकांचं वाईट करावं म्हणलं की ह्याला म्हणतात मानसिक पाप. ही पाप मानसिक जाते, ताप जाते, दैन्य जाते. बरं कवा जाते? संतांच्या संगती, संतांच्या दर्शनामध्ये. आणि या ठिकाणी या नाम यज्ञामध्ये एकच आहे जीवनामध्ये, ती घ्यावं लागते, ती सेवा करावी लागते. मनोभावी सेवा केली पाहिजे. ती आपल्याला घडना गेल्या महाराज. आपण कोरलेला वरवर दावी शिवाचार पर्यंतरी उपयोगाचं नाही. अरे आपण किती देवाचं नाव घेऊ, काही कल्याण विनागिरी. पण आमच्या शिवदास बाबूने सांगितलं, 1 वेळा नाम घेता. अरे 1 वेळा नाव घेतलं तर देव तारणार आहे, पण तू ते नाही महाराज. म्हणून बाबूने सांगितलं, पाप ताप दैन्य जाते, सुखाला कोंबा फुटतात आणि जन्माचं सार्थक होते. आणि सार्थक करण्यासाठीच ही शिवनाम सत्ता आहे. सत्ता कशासाठी आहे? कर्म नाही गेले म्हणून नाही, बारसगावला उलाला म्हणून आपल्यात नाही. 8च रोज 365 दिवसातून जेवढी घडल तेव्हा निर्मळ सेवा करा. तुमच्या एवढा भाग्यवान करू होणार. तुम्हाला कधीच देव कमी पडू देणार नाही महाराज. एवढा देव आहे, कृपाळू आहे, दयाळू आहे, पण तो आपण बी ती दया दाखवली पाहिजे. तशा प्रकारे वागून आपलं जीवन आनंदी करावं असं या ठिकाणी कल्पना करतो. आणि एक अचानक आपला सत्ता उभारण्याच्या अगोदर तुमच्या गावात एक घडलं महाराज. तुमचा एक शिवभक्तच आपला शिवाजीराव किंचे अचानक असणारा त्यांना झाला. खरंच या सत्यामध्ये आपण सर्वजण शोकाकुल व्हावं म्हणा. असू द्या, पण नामापुढे काही नाही. एक आपण सर्वांनी एक चिंतन करू, त्यांच्या आत्म्याला शांती समाधान मिळावं. खरंच असणारं त्यांचं जीवन सुखी समाधान व्हावं असं सर्वांनी आपण शिवभक्तानं चिंतन करायचे, प्रार्थना करायची देवाला. भोळ्यानाथा
त्यांच्या असणाऱ्या आत्म्याला शांती मिळावं, त्यांना सुख मिळावं. हे मरण तर चुकणार नाही. मला बी जावं लागणार आहे, तुम्हाला बी जावं लागणार. मरा, कसं मरावं? कीर्ती राहावं महाराज. बसवलिंग म्हणे मरा जेणे चुके जेणे चुके ऐसे ऐसे मरा, असं आहे महाराज. आणि हे अत्यंत महत्वाचं आहे. तुम्हाला सर्वांना नम्र विनंती आहे, महाराज या ठिकाणी शिवनाम रस घ्या. महाराज भक्ती रस 9 आहे, 9 रस आहेत. हे सर्वात श्रेष्ठ जर कोणता रस असेल तर भक्तिरस. आज भक्तिरसापासून वंचित झालेले आहेत महाराज. दुसरेच रस घेण्याच्या मार्गावर आहेत. तुमचं गाव नसल, आता आमच्या मायमावल्या महादेवाच्या पाया पडल्या तर कधीच त्याने म्हणणार एवढी हळद होऊ दे म्हणून, एवढा ऊस होऊ दे म्हणून कधीच म्हणणार. याने एकच मागणार, माझ्या कुंकवाला बळ मिळू दे. बरोबर आहे का? आता ह्याच्या पुढे जर मागायचं असेल, कुणी व्यसनात असेल तर मारुतीला म्हणतात, मारुतीराया माझ्या मालकाला तेवढ कृपा कर, व्यसनातून मुक्त कर. ह्याच्या पलीकडे मागणार महाराज एवढी भाग्यवान आहे ते नाही. तर ह्याच्या बी नशिबाला एवढी बेजारी आहे महाराज. अरे 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 एक माय माऊली घडलेली गोष्ट सांगणार. एक माऊली रोजानं जात होती महाराज. रोजानं सकाळी 10ला हरभरा काढा गेली, संध्याकाळी 6ला आली महाराज. हात पाय धुवली, तेच असणारा देवाला दिवा लावली, भाकरी पिठलं केली तयार. अर्धा पुरून आला वाघ लक्ष्मण आला, तेच पायी देऊन नाही काय नाही तैट आला. तिने भाकरी गेली. हे वाघ खानदान कुणाचा? उग बसावं. मी खानदान बघूनच तुमच्या संग करून घेतलो तुम्हाला. तसं काही बोलू नका. मी वेळभर काम केलं, किरकिर लावू नका. तुम्ही अर्धा पुरून आला, मला कळ आले, घेऊन आला, मला समजून आले, उग करता करू नका, गप्प बसा. काय म्हणले याला वतन आई वतला घालते तुझं वतन. उग करता करू नका, उग बसावा. जावा ते कपडे लेवलाव, ते पॅन्ट शर्ट काढा, लुंगी गुंडाळा. मी स्वयंपाक केलो, पटमुन्या बसा, जेवाय वाटते, गपचूप तोंडात माती घालून झोपा. मी एवढं काम करून मला थकवा आलाय. काय म्हणलेस? हे गबरू गबरू लगे म्हणला मी जर भोकरचा जर आमदार झालो, भोकर बदलून टाकून देईन. अगं मा हे काय केलं मी जर हे का लय करता करू नका. ते कपडे बदलून या. उग मी जेव्हा कपडे बदलतो का? मी जर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झालो, महाराष्ट्र बदलून टाकून नाही, शेतकरी शेत मजुराचं कल्याण करेल. तुमचं कल्याण बघा. अगं हे लहान पिल्लू नव, पक्कड पिल्लू मोठा आहे. मला जर नरेंद्र मोदी पंतप्रधान म्हणले, मी नकर वयस्कर झाला, एखादी वरिष्ठभर तू पंतप्रधान जर मला हो म्हणले ग, ते कशाला म्हणतात मग भारत बसा म्हणले. तुम्हाला कपडे बदलून या म्हणलं तर तुम्ही दुसरं सोंग केला. म्या काय केला म्हणलं? तुम्हाला लुंगी गुंडाळून या म्हणलं तर माझं पिवळं पर्कल लिहून आला, तेवढं पर्कल बदला म्हणलं. लुंगी त्याला लुंगीन पर्कलच कळाली. पिल्यानं ते लुंगी गुंडाळायचं तर ते पर्कल पिवळं लिहून बंद लेवला आणि पुढे आला. तिने म्हणजे हे पर्कल बदला पुन्हा पद्धत बसा महाराष्ट्राचं देशाचं. ती अवस्था बिकट आहे महाराजा माणसाची. काय सांगा, काय म्हणावे तुम्हाला? ऐसे कैसे मूळ झाला. आता तरी व्हा सावध, कोण मी हा करा चिंतन करा. अरे जन्म माणसाचा मिळालाय, वाया घालू नका महाराज. मन्मथ मागे ते सांगतात, उग मिळाला नाही तुला जन्म, मन्मथ म्हणे फळाले मागील केले ते सुख. आवाज सोडा त्या माईकचा.
Thank you.
ते अंगार हा दुस्तार याचा बुडदा विसरून सर्व जाती जिंती माझाची जमने त्यांचे व्हावे कल्याण द्रवाजे माझा दुर्गला नदरा नारायणी नराज छत्ताची करुणी आरोळी लावावी देवळी दात मोजे असत्य ध्रुवता म्हणून माता चरणी अखंड शिवनाम सत्याचा आजचा 4था दिवस आजची कीर्तनरूपी सेवा शिवभक्तपरायण नामवंत अभंगाचं विशेष प्रतिपादन केलेले आमचे स्नेही असणारे राजेश्वर स्वामी लाळीकर हे गेले 30-35 वर्ष झाले आपल्या समाजाची सेवा त्यांच्याकडून होत आहे. उत्कृष्ट अशी संतांचं महत्व असं महाराजांनी प्रतिपादित केलेलं आहे. उद्याची कीर्तनरूपी सेवा श्री ऋषी महाराज पुष्कर ऋषिकेश महाराज पुस यांची उद्याची सेवा आहे. उद्याचे प्रवचनरूपी सेवा शिवराज स्वामी बारसगावकर यांची आहे. आजचे शिवजागर भजनी मंडळ नेवगा सोमटाणा महिला भजनी मंडळ यांचा शिवजागर आहे. ते आले असले तर त्यांनी यावं, नाही आले तर बारसगाव भजनी मंडळ उद्याची सेवा आहे त्यांची गिरगाव.